मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण भारतातील कृषी क्रांती हा टॉपिक बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. भारतातील कृषी क्रांती या टॉपिक आणि यातलं एक कशासाठी आहे, कोणी काढली आणि कृषी क्रांतीचे ठळक वैशिष्ट्ये, सरस क्रांती अशा डिटेल माहिती असं टाकलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आणखी कोणतं लेक्चर बघायचं काम पडणार नाही. आणि क्वेश्चन सुद्धा घेतलेले आहेत त्याच्यात. चला तर बघूया. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील त्यांनी, आणि लाईक शेअर करा मित्रांना. चला तर बघूया. उत्पादने, उद्दिष्ट, क्रांती आणि क्रांतीचे जनकपासून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्या नक्कीच फायद्याचा व्हिडिओ असेल हा. आणि बेसिक लेक्चर आहे हे, चालू केले आजपासून, तरी 15 लेक्चर होऊन जातील आपले. ते सर्व टॉपिक तुमचं कंप्लीट करून टाकेल मी. चला बघा. तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये पर्यावरणीय तत्वाचे एकत्रीकरण, याच्यासाठी सदाबहार क्रांतीचे नाव कोणते? सदाबहार क्रांती. आणि कशासाठी आहे तर तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये पर्यावरणीय तत्वाचे एकत्रीकरण करण्यासाठी. आणि क्रांतीचे जनक कोण आहे तर MS स्वामीनाथन हे या क्रांतीचे जनक आहे, लक्षात ठेवा. आणि सदाबहार क्रांती आणि त्याचे उद्दिष्ट बघा कशासाठी आहे ते पण नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे प्रथिने क्रांती. ह्या नवीन क्रांती तुम्हाला मिळणार नाही कोणत्या लेक्चरला, त्याच्यामुळे हे लेक्चर व्यवस्थित अटेंड करा आणि नक्की बघा, तुमच्या फायद्याचं असेल. आणि क्रांतीवर क्वेश्चन राहतात, तुम्हाला पण माहीत आहे. आणि जे काही PYQ आपण आधीचे बघितले त्याच्यात पण क्रांतीवर क्वेश्चन आहेत. तर प्रथिने क्रांती कशाशी संबंधित आहे तर ही क्रांती आहे उच्च उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित दुसरी हरित क्रांती. दुसरी हरित क्रांती म्हणजेच प्रथिने क्रांती याच्यावर आधारित आहे. आणि ही क्रांती नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी तयार केली आहे. आताची ही क्रांती आहे प्रथिने क्रांती, लक्षात ठेवा. आणि कोणी तयार केली आहे? नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी तयार केलेली क्रांती आहे प्रथिने क्रांती. आणि कशावर आधारित आहे तर उच्च उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित आहे. आणि ही दुसरी हरित क्रांती आहे, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. पिवळी क्रांती. याचे जनक कोण आहे? सॅम पित्रोदा. नाव लक्षात ठेवा, सॅम पित्रोदा. पिवळी क्रांती. तेलबिया उत्पादन, विशेषतः मोहरी आणि सूर्यफुलासाठी. तर कोणते दोन पिकं महत्त्वाचे याच्यात? मोहरी आणि सूर्यफूल. पिवळी क्रांती आणि सॅम पित्रोदा. तेलबिया उत्पादनाशी निगडीत. नेक्स्ट बघा. पेट्रोलियम उत्पादने, काळी क्रांती. याचे जनक दिलेले नाही आहे, माहितीच आहे. पेट्रोलियम उत्पादने आणि काळी क्रांतीशी संबंधित आहे. मत्स्य उत्पादन, त्याच्या संबंधित निळी क्रांती आहे. अरुण कृष्णन, डॉक्टर अरुण कृष्णन त्याचे जनक आहे. बघा. नेक्स्ट तपकिरी क्रांती. तर ही कशाशी संबंधित आहे तपकिरी क्रांती तर लेदर, कोको, अपारंपरिक उत्पादनेशी संबंधित आहे तपकिरी क्रांती, लक्षात ठेवा. गोल्डन फायबर क्रांती. तर ज्यूट उत्पादनाशी संबंधित आहे गोल्डन फायबर क्रांती. त्याचे सुद्धा जनक दिलेले नाही आहे. तुमच्याजवळ असतील तर नक्की कमेंटमध्ये टाका, जेणेकरून बाकी मुलांना त्याचा फायदा होईल. ज्यांच्याजवळ सुद्धा असेल माहिती त्यांनी टाकू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. चला तर नेक्स्ट बघूया. ज्यूट उत्पादनाशी संबंधित गोल्डन फायबर क्रांती आणि लेदर, कोको उत्पादनाशी संबंधित तपकिरी क्रांती, लक्षात ठेवा. सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? फळे व मध फलोत्पादन विकास याच्याशी संबंधित आहे सुवर्ण क्रांती. निरपक तुतेज. त्याचे जनक कोण आहे? निरपक तुतेज, लक्षात ठेवा. खतेशी संबंधित कोणती क्रांती आहे तर राखाडी क्रांती खतेशी संबंधित आहे. कांदा उत्पादनाशी संबंधित गुलाबी क्रांती आहे. आणि त्याचे कोण आहे तर दुर्गेश पटेल हे त्याचे जनक आहे. म्हणजे त्यांनी काढलेली क्रांती आहे ही दुर्गेश पटेल. दुर्गेश पटेल हे त्या क्रांतीचे जनक आहे.
दुर्गेश पटेल. बघा, कांदा उत्पादन, फार्मास्युटिकल्स, कोळंबी उत्पादन. कोळंबी उत्पादनाशी संबंधित सुद्धा आणि कांदा उत्पादनाशी संबंधित सुद्धा आहे. दोन्हीशी संबंधित आहे गुलाबी क्रांती. आणि त्याचे जनक कोण आहे तर दुर्गेश पटेल आहे. हे लक्षात ठेवा. अंडी उत्पादन अथवा पोल्ट्री उत्पादन तर रौप्य क्रांती. इंदिरा गांधी क्रांतीची माता. तर इंदिरा गांधीच्या काळात तिचा शोध लागला म्हणजे इंदिरा गांधी यांच्या जनक आहेत रौप्य क्रांती. कापूस सिल्वर फायबर क्रांती तर कापसाशी संबंधित सिल्वर फायबर क्रांती. मांस उत्पादन, टोमॅटो उत्पादन, लाल क्रांती. हे लक्षात ठेवा. मांस उत्पादन, टोमॅटो उत्पादन, लाल क्रांती. विशाल तिवारी हे नाव लक्षात ठेवा. तर कोण आहे याचे जनक? विशाल तिवारी. नेक्स्ट बघा, बटाटा क्रांती तर गोल क्रांती. अन्नधान्य हरित क्रांती याचे जनक आहे एम.एस. स्वामीनाथन. अन्नधान्य उत्पादन हरित क्रांती एम.एस. स्वामीनाथन. दुग्ध उत्पादन श्वेत क्रांती वर्गीस कुरियन. दुग्ध उत्पादन श्वेत क्रांती म्हणतात. दुधाशी उत्पादनात संबंधित झालेली क्रांती श्वेत क्रांती आणि त्याचे जनक आहे वर्गीस कुरियन. चला तर ठळक वैशिष्ट्ये बघूया. कृषी क्रांतीचे ठळक मुद्दे बघा. काळी क्रांती, पेट्रोलियम उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने इथेनॉलच्या उत्पादनाला गती देण्याची आणि बायोडिझेल तयार करण्यासाठी पेट्रोलमध्ये मिसळण्याची योजना आखली. तर पेट्रोलमध्ये मिसळण्याची योजना म्हणजेच काळी क्रांती आहे. पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित आहे. इथेनॉलच्या उत्पादनाला गती देण्यासाठी बायोडिझेल तयार करण्यासाठी पेट्रोलमध्ये मिसळण्याची ही योजना आहे. इथेनॉल हा ऊर्जेचा नूतनीकरणीय स्रोत आहे आणि मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या साखर उत्पादनाचा उपउत्पादन आहे. कशापासून? मोलॅसेसपासून. तर पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण USA आणि ब्राझीलमध्ये 70 वर्षापासून प्रचलित आहे. मिसळणे वाहतूक इंधनासह इथेनॉलचे मिश्रण शेतकऱ्यांना चांगला परतावा देईल. हायड्रोकार्बन्सच्या भीतीदायक संसाधनांना पूरक अशी आणि प्रदूषण कमी करून पर्यावरणास अनुकूल करेल कारण ते ज्वलनास मदत करते असा त्याचा उद्देश आहे. म्हणून ते उपयुक्त आहे ही क्रांती. नेक्स्ट आहे गुलाबी क्रांती. तर भारतातील मांस निर्यात आणि उत्पादनाची भरभराट हा गुलाबी क्रांतीचा काळ आहे. ही पोल्ट्री आणि मांस उत्पादनाशी संबंधित आहे. नेक्स्ट बघा, राखाडी क्रांती. तर ही क्रांती खत उत्पादन वाढीशी संबंधित आहे. ही मुळात भारताच्या हरित क्रांतीच्या वाईट परिणामांशी निगडीत आहे. जे नवीन कृषी उपकरणे चुकीचे ठरल्यास काय होऊ शकते यावर लक्ष केंद्रित करते ही राखाडी क्रांती. तर कशावर लक्ष केंद्रित करते? जे नवीन कृषी उपकरणे चुकीचे ठरल्यास काय होऊ शकते यावर लक्ष केंद्रित करते राखाडी क्रांती. नेक्स्ट बघा, श्वेत क्रांती. तर श्वेत क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन आहे. एक सामाजिक उद्योजक होते. त्यांनी अब्ज लिटरची कोणती कल्पना मांडली? लक्षात ठेवा, अब्ज लिटरची कल्पना वर्गीस कुरियन यांनी मांडली. ऑपरेशन फ्लड. भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक आणि दुग्ध व्यवसाय हा भारताचा सर्वात स्वावलंबी उद्योग बनवला. लक्षात ठेवा. ऑपरेशन ग्रीन्स फ्लडच्या धर्तीवर आहे. भारत सरकारने टोमॅटो, कांदा आणि बटाटा टॉप पिकांवर मुख्य लक्ष केंद्रित करून राष्ट्राच्या फळे आणि भाज्यांसाठी श्वेत क्रांतीमध्ये दुधाचे यश प्रतिबिंबित करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन्स सुरू केले. तर कशासाठी सुरू केले? टोमॅटो, कांदा आणि बटाटा टॉप पिकांच्या मुख्य तसेच लक्ष केंद्रित करून राष्ट्रांना फळे आणि भाज्यांसाठी श्वेत क्रांतीमध्ये दुधाचे यश प्रतिबिंबित करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन्स सुरू केले. ऑपरेशन ग्रीन्स 2018 आणि 19च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली. तर कोणत्या ऑपरेशन ग्रीन्स कधी सुरू करण्यात आले? तर 2018-19च्या केंद्रीय अर्थसंकल्पात. लक्षात ठेवा वर्ष. पिवळी क्रांती. बघा, जसं समोर एक्झाम येते तसं आपलं सिलेबसनुसार अभ्यास करायचा आणि
PYQ जास्तीत जास्त सोडवायचे आणि नवीन पद्धतीचे अभ्यास करायचा. बघा आता याच्यावर भरपूर सारे क्वेश्चन, कारण तेच विचारत नाही, कारण तेच सर्व एक्झाममध्ये तेच क्वेश्चन नाही येणार ना, तर काही पण विचारू शकते. त्याच्यामुळे डिटेल वाचा, व्यवस्थित वाचा. पिवळी क्रांती बघा, निवड आयातदार राज्यातून उदयास आलेल्या पिवळ्या क्रांतीमध्ये भारताने स्वयंपूर्ण आणि निवड निर्यातदाराचा दर्जा प्राप्त केला. 90च्या दशकाच्या सुरुवातीस वार्षिक तेलबिया पिकांपासून 25 दशलक्ष टन तेलबिया उत्पादनाचा सर्वकालीन विक्रम प्राप्त झाला. तर बघा किती पिवळी क्रांतीमुळे किती टन उत्पादन वाढले, तर 25 दशलक्ष टन तेलबिया उत्पादनाचा विक्रम प्राप्त झाला. याचं 90च्या दशकातील आहे. तर हरित क्रांती बघा, 1960च्या सुरुवातीचा काळ हा भारतातील हरित क्रांतीचा टप्पा होता. तर कोणता काळ होता? 1960चा. सुधारित तंत्रज्ञानामुळे बियाण्यांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांमध्ये वाढ झाली. त्याचे तत्कालीन विकसनशील देश भारताला गरीब कृषी उत्पादकतेवर मात करण्यास अनुमती दिली. तर बघा, स्वयंपूर्ण झाला कृषी अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश. सिल्वर रिव्होल्यूशन. ही बघा, सिल्वर रिव्होल्यूशन टप्प्यात अंड्याचे उत्पादन प्रचंड वाढले होते. कशाशी संबंधित आहे? तर अंड्याशी संबंधित आहे. अंडी उत्पादनाशी. वैद्यकीय शास्त्राने कोंबड्यांना अधिक प्रथिनयुक्त अन्न, यामुळे अंड्याचे वाढलेले उत्पादन शक्य झाले. नेक्स्ट आहे सुवर्णक्रांती. 1991 ते 2003 हा काळ सुवर्णक्रांतीचा काळ म्हणून ओळखला जातो. तर कोणता काळ हा सुवर्णक्रांतीचा ओळखला जातो? 1991 ते 2003 हा काळ. त्यामुळे केळी, आंबा इत्यादी उत्पादनात भरभराट अग्रेसर बनला आणि शाश्वत उपजीविकेचे आणि पोषणाचे पर्याय उपलब्ध झाले. म्हणजे वेगवेगळ्या उत्पादनातून प्रथिने किंवा जीवनसत्वे हे उपलब्ध झाले आपल्याला. तपकिरी क्रांती बघा, ही क्रांती सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि पर्यावरणास अनुकूल कॉफी वाढवून विकसित राष्ट्रांकडून कॉफीची मागणी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करते. तपकिरी क्रांती विशाखापट्टणमच्या आदिवासी भागाशी संबंधित आहे. तर कोणत्या भागाशी संबंधित आहे? तपकिरी क्रांती विशाखापट्टणमच्या आदिवासी भागाशी संबंधित आहे. तर लक्षात ठेवा, कॉफीचे उत्पादनाशी संबंधित आहे तपकिरी क्रांती. निळी क्रांती. निळ्या क्रांतीमुळे मत्स्यपालनाचा उदय झाला. एक महत्त्वाचे अत्यंत उत्पादक असं क्रियाशील क्रियाकलाप झाला, म्हणजे उत्पादन वाढण्यातच मदत झाली. गोल्डन फायबर क्रांती बघा, भारतातील गोल्डन फायबर क्रांती ताग उत्पादनाशी संबंधित आहे. तर कशी संबंधित आहे? गोल्डन फायबर क्रांती तागाशी संबंधित आहे. औद्योगिक क्रांती दरम्यान कापड उद्योगात तागाचा कच्चा माल म्हणून वापर केला जाऊ लागला. तर तागाचा कच्चा माल म्हणून वापर केला जाऊ लागला आणि आजपर्यंत प्रक्रिया केलेल्या ताग मजबूत धागे आणि ताग उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते. नेक्स्ट बघा, क्वेश्चन बघा आता, खालीलपैकी कोणता कालखंड भारतातील पहिल्या हरित क्रांतीचा काळ म्हणून ओळखला जातो? तर कोणता? ऑप्शन आहे 1975, 1978, 1951, 1953, 1981 ते 1983 आणि 1966 ते 1969. तर आपलं राईट आन्सर आहे 1966 ते 1969. नेक्स्ट बघा, भारतातील हरित क्रांती ही साठी उच्च उत्पादन वाणाची ओळख आहे. HYV ओळख आहे. तर बाजरी, गहू, तेलबिया. तर कशासाठी आहे? तर गहू. तर भारतातील हरित क्रांती ही गहूसाठी उच्च उत्पादक वाणाची म्हणजेच हायब्रिड वाणाची ओळख होती. नेक्स्ट बघा, गोल क्रांतीच्या उत्पादनाची संबंध आहे. तर कोणत्या उत्पादनाचे? अंडी, टोमॅटो, बटाटे, कांदे. तर आपला राईट आन्सर आहे बटाटे. सिल्वर फायबर क्रांती कशाशी संबंधित आहे? तर दूध उत्पादन, मांस उत्पादन, कापूस उत्पादन, फळाचे उत्पादन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कापूस उत्पादनाशी संबंधित आहे सिल्वर फायबर क्रांती. लक्षात ठेवा. भारतातील रौप्य क्रांतीचे जननी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन आहे दुर्गेश पटेल, वर्गीस कुरियन, हरिलाल चौधरी, इंदिरा गांधी. तर रौप्य क्रांतीची जननी इंदिरा गांधी यांना ओळखले जाते. लक्षात ठेवा हा क्वेश्चन. इंदिरा गांधी
हरित क्रांतीसाठी भारतातील दीक्षास्थळ म्हणून कोणते राज्य निवडले गेले? तर कोणते राज्य निवडले गेले हरित क्रांतीसाठी भारतातील दीक्षास्थळ म्हणून? तामिळनाडू, पंजाब, बिहार, आंध्र प्रदेश. तर आपलं राईट आन्सर आहे पंजाब. कांद्याचे उत्पादन, औषधे आणि औषधी कोळंबी हे सर्व क्रांतीशी संबंधित आहे. तर कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती, राखाडी क्रांती, लाल क्रांती, सदाबहार क्रांती. तर आपलं राईट आन्सर काय ना, गुलाबी क्रांतीशी संबंधित आहे. कांद्याचे उत्पादन, औषधे आणि औषधी कोळंबी हे सर्व गुलाबी क्रांती. नेक्स्ट बघा, यांना श्वेत क्रांतीचे जनक म्हणून ओळखतात. तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ओळखतात श्वेत क्रांतीचे जनक. नेक्स्ट बघा, काळी क्रांतीशी संबंधित आहे. तर कच्च्या तेलाचे उत्पादन, द्राक्ष उत्पादन, तेलबिया उत्पादन, कोळसा उत्पादन. तर कच्च्या तेलाचे उत्पादनाशी संबंधित आहे काळी क्रांती. बघा, एवढंही लेक्चर एकदम इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. शेवटपर्यंत व्यवस्थित वाचा आणि नोट्स काढत चला, लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा म्हटलं तेव्हा वाचता येतील किंवा तुम्ही लेक्चर पण नेहमी बघू शकता. पण तुम्हाला फायदा झाला पाहिजे हेच माझं एक उद्देश आहे. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी हे जे महत्त्वाचे लेक्चर आहे ते घेणार आहेत सर्व, जेणेकरून तुमचा सर्व सिलेबस कंप्लीट होईल. आणि जे आतापर्यंत किती 38 की काही लेक्चर झाले ते सर्व PYQ होते. त्याच्यामुळे ते पण लेक्चर व्यवस्थित वाचा आणि अटेंड करा. आलेले क्वेश्चन आहेत ते. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.